तुकया भक्त मधुसूदन. लेखांक 4. आपण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणतो, परंतु संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ती नैतिक जबाबदारी स्वीकारतो का, हा प्रश्न तुकया भक्त मधुसूदन महाराजांना पडावा. इथपर्यंत महाराष्ट्र धर्माची पातळी खाली का घसरली? मायबाप संत सज्जन हो, अखंड विश्वाला आध्यात्मिक तत्वज्ञानाची गवसणी घालणाऱ्या भारत देशातल्या संतांच्या परंपरेला मानवंदना देणाऱ्या माझ्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणताना एक सर्वस्वी सार्थ अभिमान वाटतो. आणि म्हणूनच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं संबोधले जाते. कारण इथल्या संस्कृतीला, परंपरेला, विचारधारेला एक विशेष, अलौकिक, अद्भुत असा दर्जा आहे. 56 भाषेचा केलासे गौरव. अशा विविधतेने नटलेल्या मराठी भाषेचा पाया मजबूत करताना सर्व संतांची मांदियाळी आजही आम्हाला एक वैश्विक धर्मचिंतनाची प्रेरणा देऊन जाते. भारतात ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात अशी वाटचाल चालू असतानाही सर्वसामान्य, सर्वसमावेशक धर्मप्रांतातली जनता त्या एका सगुण साकार रूपी विठ्ठल पांडुरंग परमात्म्याचे, ईशतत्वाचे भक्त, वारकरी, उपासक म्हणून घेतात. ज्यांनी समतेचा संदेश दिला ते संत परंपरेतील सगळेच त्या परमेश्वराचे भक्तवत्सल अनुयायी. व त्यांनीच या महाराष्ट्राला पंचम पुरुषार्थरूपी ज्ञानोत्तर भक्ती परंपरेचा आदर्श दिला, याचंही कौतुक वाटते. त्या विश्वात्मक देवाचे, परमात्म्याचे गुणगान गाणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांनी विषमतेला, उद्दैताला, स्पृश्या अस्पृशाला छेद देत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा समतेचा मार्ग अभंगा अभंगातून खुला केला. जनमाणसांचा उद्धार व्हावा म्हणून अलौकिक तत्वज्ञानाची निर्मिती केली. वारकरी धर्माच्या तत्वांचा पाया मजबूत केला. मानवी संस्कृतीला न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य याची शिकवण देत भक्तिश्रद्धेचा खरा अर्थ प्रकाशित केला. इति संकलन व लेखन विजय दणाने.